Hello students, this is our third video of Science and Technology Part 1 Standard 10, Chapter number 1 Gravitation. In today's video, we are going to study Kepler's laws. Planetary motion had been observed by astronomers since ancient times. Before Galileo, all observations of planets' position were made with naked eyes. पहा प्राचीन काळी म्हणजे एन्शियंट टाइम्समध्ये जे प्लॅनेटरी मोशन आहे, प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्लॅनेटरी मोशन? मोशन ऑफ प्लॅनेट्स, ओके, around the sun. That is nothing but the planetary motion. Okay, so these planetary motions observed by different astronomers since ancient times. Okay, प्राचीन काळापासून हे ऑब्झर्वेशन प्लॅनेटरी मोशन्सचं होतच आलेलं आहे वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमर्स कडून. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ प्लॅनेट्स पोझिशन वे मेड विथ नेकेड आईज. पण आता गॅलिलिओच्या अगोदर, का बरं गॅलिलिओच्या अगोदर? बिकॉज वी नो दॅट गॅलिलिओ इन्व्हेंटेड टेलिस्कोप. ओके, मग गॅलिलिओच्या अगोदर काय व्हायचं की प्लॅनेट्सची जी पोझिशन आहे ती कशी आयडेंटिफाय केली जायची, तर विथ द नेकेड आईज, म्हणजे उघड्या डोळ्यांनी, म्हणजे जे काही स्काय वॉचिंग आहे तर ते केलं जायचं आणि त्याच्या बेसिसवरती कोणतं प्लॅनेट, म्हणजे कोणती पोझिशन प्लॅनेटची कुठे आहे ते ऑब्झर्व करून सांगितलं जायचं. ओके, by the 16th century a lot of data were available about planetary पोझिशन्स अँड मोशन. 16th century पर्यंत बराचसा जो डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे ती मिळालेली होती प्लॅनेटरी पोझिशन आणि मोशन बद्दल. जॉनिस केपलर स्टडीड दिस डेटा, आणि हा जो डेटा कलेक्ट झालेला होता, इन्फॉर्मेशन कलेक्ट झालेली होती, दॅट स्टडीड बाय द केपलर. ओके, ही नोटिस्ड दॅट मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोइंग सर्टन लॉज. ही स्टेटेड दिस लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. म्हणजे त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे स्टडीमध्ये जी इन्फॉर्मेशन पाहिली, त्यांनी स्टडी केला आणि त्याच्यावरून त्याने एक कन्क्लुजन काढलं की ऑल दीज प्लॅनेटरी मोशन्स फॉलो, मीन्स ऑल द प्लॅनेट्स, मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. ओके, आणि मग त्यांनी हे 3 लॉज जे आहेत, केपलर्स लॉज आपण त्यांना म्हणतो, that we are going to study. These are known as Kepler's laws, which are given below. Now, before studying laws, do you know an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. आता पहा, इथे इलिप्स ही कन्सेप्ट आपण का शिकत आहोत, कारण केपलर्स लॉजमध्ये इलिप्स हा जो वर्ड आहे तो इथे आलेला आहे. सो दॅट means for understanding that concept we are going to study ellipse. So an ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. म्हणजे हा जो कोण आहे त्याला जर इन्क्लाइंड म्हणजे थोडंसं तिरकं त्याचा कट घेतला, इन्क्लाइंड प्लेनमध्ये कट केला तर, म्हणजे किंवा स्लॅन्टेड जो कट आहे तो जर घेतला तर इथे काय मिळेल आपल्याला? इलिप्स, म्हणजे जो काही शेप मिळेल. ओके, या प्रकारचा. दिस इज नथिंग बट ॲन इलिप्स. इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. आता इथे F1 आणि F2 असे 2 फोकल पॉईंट्स शो केलेले आहेत. आता हे फोकल पॉईंट्स वगैरे काय, ही जी कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला नंतर पुढे लाईट या चॅप्टरमध्ये तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात, तिथे तुम्हाला ते थोडंसं वास्टमध्ये तुम्ही स्टडी करू शकाल. ओके, किंवा आपण लाईट चॅप्टरमध्ये सुद्धा नंतर शिकणारच आहोत. The sum of the distances of the 2 focal points from every point on the curve is constant. F1 and F2 are 2 focal points of the ellipse shown in the figure 1.3. If ABC are the 3 points on the ellipse, then आता इथे A, B आणि C, these are the 3 points present on this ellipse, then we can say that this AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. Okay, all this. Now by using this information, there are 3 Kepler's laws. Out of that, the first Kepler's laws is Kepler's first law. What is this Kepler's first law? The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. पण आता इथे काय आहे? This is an elliptical orbit. Here is at the center, sun is shown. It is represented as capital S and the planet A. Okay, here position of this planet is shown here, and this planet orbiting around the sun in a specific orbit. Now this orbit of a planet is an ellipse. Okay, this planet is revolving around the sun in which orbit? In an elliptical orbit. So the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणजे सन हा एका फोकसमध्ये आहे असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे इथे जर इथे ड्रॉ केले, द डायग्राम इज शोन इन युअर बुक
1.3 आणि इलिप्स. ओके, आता इथे जर काय असेल, प्लॅनेट असेल, तर इथे सन आहे असं इकडे शो केलेलं आहे तुमच्या बुकमध्ये, डायग्राममध्ये. 1.4 द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन. ओके, सो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. म्हणजे किंवा इथे फोकाय पण तुम्ही म्हणू शकता. प्रोनाऊन्सिएशन कॅन बी डिफरंट इन इंग्लिश. म्हणजे आता पहा, इंग्लिश ही फक्त एकाच प्रकारची लँग्वेज नाही आहे. देर आर मेनी डिफरंट लँग्वेजेस इन इंग्लिश ऑल्सो. Okay, so it can be pronounced in different ways. Okay, you can say foci also or foci also. Now in this figure 1.4, this shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by S. Okay, so you keep in mind what is the Kepler's first law. Read and keep in mind this definition किंवा law. Definition म्हणण्याऐवजी आपण म्हणूया law. Okay, then Kepler's second law. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Now observe the figure here. Now suppose this planet is revolving around the sun in elliptical orbit. This is the first Kepler's law. Now when this planet is revolving or orbiting around the sun, it goes or it covers distance from A to B and from C to D. Okay, so AB and CD are distances covered by the planet in equal time. आता आपण असं कन्सिडर करूया की एका फिक्स टाइममध्ये ए पासून बी पर्यंत जेवढं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे, द सेम डिस्टन्स कव्हर्ड बाय द सेम प्लॅनेट फ्रॉम सी टू डी. आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम द पोझिशन्स ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए नी कव्हर केलेलं आहे बी पर्यंतचं डिस्टन्स, सी नी कव्हर केलेलं आहे डी पर्यंतचं डिस्टन्स रिस्पेक्टिव्हली. द स्ट्रेट लाईन ए एस, आता पहा इथे स्ट्रेट लाईन ए एस and CS. This CS sweeps equal area in equal intervals of time. And what is this area? पहा आता A नी B पर्यंतचं जे डिस्टन्स स्वीप केलेलं आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ASB डिस्टन्स. ASB. ओके, एरिया. आपण एरिया म्हणजे काय म्हणतो की एनक्लोज्ड, द एरिया एनक्लोज्ड बाय द पॉइंट्स A, B and S. Okay, so this is covered area. Okay, and this area is covered by by the planet from A to B. So area ASB, this ASB, okay, covered is equal to area CSD. Okay, here and CSD are equal. These two areas are equal. Okay, so this is nothing but the Kepler's second law. What is the Kepler's second law? Keep in mind the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Remember these laws. Okay, now Kepler's third law. What is this Kepler's third law? The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Means thus, if R is the average distance of the planet from the sun, म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर करूया की प्लॅनेटचं सन पासून पर्यंतचं डिस्टन्स हे R आहे, ॲव्हरेज डिस्टन्स, अँड T इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, T हा काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे. देन अकॉर्डिंग टू धिस लॉ वी कॅन से T square is directly proportional to R cube. Okay, that is T square upon R cube is equal to constant, and that is constant is equal to K. म्हणजे हे जे कॉन्स्टंट आहे ते कसे रिप्रेझेंट केलेलं आहे, K. दिस इज इक्वेशन नंबर 1. Kepler obtained this law simply from the study of the positions of planets obtained by regular observations. आता हे सगळे जे लॉज आहेत ना, हे कसे केपलरनी किंवा कसे पुट फोर्थ केलेले आहेत तर बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन्स. ओके, ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू वाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉज. म्हणजे त्याच्याकडे हे एक्सप्लेनेशन नाही आहे की वाय दिस प्लॅनेट्स ओबे दिस लॉज. वी विल सी बिलो हाऊ दिस लॉज हेल्प्ड न्यूटन in the formulation of his theory of gravitation. Okay, next time we'll study this. Okay, thank you students.